Good morning, students. In last lecture we have seen Pauli's exclusion principle and its explanation. So in this lecture we will see very important rule in this atomic structure and electronic configuration of an electron. So this is the Hund's rule statement. We will see first the statement of this Hund's rule. It states that when an atom has orbitals of equal energy, these orbitals we call the degenerate orbitals, means the energy of that orbitals having same energy in which they are filled with electrons in is such that a maximum number of electrons have unpaired spin. ओके, म्हणजे काय, स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे सपोज एखादी शेल आहे तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असतील किंवा अनपेअर्ड असतील हे आपल्याला बघायचं आहे. मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हॅव अनपेअर्ड स्पिन. तर ते कसं आहे ते बघायचं आपल्याला. तर आपण सपोज बघूया कुठलं एक्झाम्पल आपण बघूया. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर हॅविंग ॲटॉमिक नंबर 1. ओके, सो फॉर दिस हायड्रोजन देअर इज अ K shell because there is n is equal to 1. So in that K shell there is this shell contains a subshell because of L is equal to 0. L is equal to 0 gives a subshell having electronic configuration of this hydrogen atom is 1s1. So this superscript 1 denotes the number of electrons in this shell. So in this subshell there is a 1 electron. Another example we consider here, helium. Okay, atomic number of this helium is 2, having electronic configuration 1s2, and this 2 denotes the only 2 electrons is occupied in the particular orbit of this atom. Another example is beryllium, having atomic number 4, having electronic configuration 1s2, 2s2. So these 2 electrons, these 2 denotes the 2 electrons are present in this 2s subshell. Next is carbon, having electronic configuration 1s2, 2s2, 2p2. ओके, तर आपल्याला काय सांगतो हंड्स रूल. जर सपोज एक्झाम्पल आपण बघितलं कार्बन, तर कॉन्फिगरेशन काय असतं, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p2. ओके, तर आता काय करायचं, पी सबशेलमध्ये काय करतोय आपण, आपल्याला माहिती आहे पी सबशेलमध्ये किती ऑर्बिट्स असतात, तर 3 ऑर्बिट्स असतात, px, py and pz. There is a orientation of this p subshell along the xyz axis. So this orbit we call this px, py and pz. There this p subshell contains 3 orbits, and we will fill the electrons in this particular orbits according to the Hund's rule. So what Hund's rule says, number of maximum number of electrons having unpaired spin. जर 2 इलेक्ट्रॉन मला पुट करायचे ह्या ह्याच्यामध्ये ऑर्बिट्समध्ये, तर मी कसं अकॉर्डिंग टू हंड्स रूल काय असणार आहे, डिजेनरेट ऑर्बिटल्स असणार आहेत. म्हणजे कसले ऑर्बिटल्स असतात की ह्या प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी सेम असते. द ऑर्बिटल्स हॅव्हिंग इक्वल एनर्जी, ते ऑर्बिट म्हणजेच कसले ऑर्बिट असतात, डिजेनरेट ऑर्बिटल्स. म्हणून काय करायचे, जे इलेक्ट्रॉन्स असतात ते काय कसे फिल होतील त्याच्यामध्ये, त्याचा स्पिन आहे तो कसा असायला पाहिजे, अनपेअर्ड असतो. प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी सेम, स्पिन कसा असायला पाहिजे, मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हॅव्हिंग अनपेअर्ड स्पिन. म्हणजे काय, जे इलेक्ट्रॉन फिल होणार आहेत ते एकाच ऑर्बिटमध्ये 2 न जाता कुठं जातो, तो नेक्स्ट टू इट. आधी हे 3 ऑर्बिटल काय होणार, फिल होणार अनपेअर्ड इलेक्ट्रॉननं, आणि मग नंतर पेअरिंग होईल इलेक्ट्रॉन्स. म्हणून असं न करता आपण काय करतो, तिन्हीच्या 3 ऑर्बिटची एनर्जी सेम असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन काय करतो, रिमेन्स ॲज अनपेअर्ड. and according to Hund's rule this maximum number of electrons having unpaired spin. मग हे सगळे स्पिन कंप्लीट झाल्यानंतर आपण काय करतो, अशा डाऊनवर्ड डायरेक्शननं त्याला परत हा इलेक्ट्रॉनला स्पिन दाखवतो. ऑक्सिजनचं आपण बघितलं तर काय झालं, ऑक्सिजनला 1s2 ॲटॉमिक नंबर आहे 1s2, 2s2, 2p4 आहे. 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर सेलमध्ये. पी सबशेल आहे, किती इलेक्ट्रॉन्स असतील, 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. पी सबशेल कंटेन्स 3 ऑर्बिट्स, and according to Hund's rule this maximum number of electrons having unpaired spin. आणि जो चौथा आहे तो मग पहिल्या ऑर्बिटमध्ये आपण काय केलं, त्याचं पेअरिंग केलेलं आहे. तर हे आपण बघतोय
दिस इज ऑल अबाउट द हर्न्स रूल. तर त्यानंतर पण आपल्याला काय बघायचं आहे, तर हे काय आहे, बट इन केस ऑफ ऑक्सिजन ओनली 4 इलेक्ट्रॉन्स, but in case of oxygen only 4 electrons are present. Therefore 4 quantum states are exists in the oxygen atom. Therefore the 2 subshell is not completely filled with the electrons. आपल्याला माहिती आहे की 2 subshell इलेक्ट्रॉन्सला किती इलेक्ट्रॉन्स लागतील, 6. कम्प्लिटली फिल्ड आहे का नाही, त्याच्यामुळे आपण काय म्हणतो बघा, तर देअर हिअर 2p electrons cannot enter, 2p electrons cannot enter into only one orbital with paired spin. म्हणजे काय आहे, according to Hern's rule there here 2p electrons, these 2p electrons cannot enter into only one orbital with unpaired spin. म्हणजे कसा स्पिन असेल, असा अनपेअर्ड स्पिन होणार नाही. But they enter into two separate orbitals. With unpaired spin. ओके, इथं पण आपण बघूयात कार्बनच्या बाबतीत बघायचं तर टू पी इलेक्ट्रॉन्स म्हणजे 2p हे पी सबशेल आहे, त्याच्यामध्ये 3 ऑर्बिट आहेत आणि मग इलेक्ट्रॉन जर 2 असतील तर ते कसे होतील, एकाच ह्याच्यामध्ये अनपेअरिंग होण्यापेक्षा काय होतात, ते वेगवेगळ्या सेपरेट ऑर्बिटलमध्ये काय होतात, फिल होतात. तर हा आहे हर्न्स रूल. तर आता यानंतर आपण काय बघूयात की वेगवेगळे ॲटम आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या शेल्स, सबशेल्स, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघणार आहे. इथं बघूयात आपण शेल KL शेल. इथं कुठल्या सबशेल्स आहेत, 1s 2s 2p. ओके, आता K शेल आहे, त्याच्यामध्ये किती, इट कंटेन्स 1 सबशेल दॅट इज 1s. L शेल कंटेन्स 2 सबशेल्स 2s and 2p. So we will write the electronic configuration of these atoms according to the Hern's rule, and also in case of and also the according to the Pauli's exclusion principle. So here this is the Z is equal to 4 atomic number of beryllium, having electronic configuration is 1s2 2s2. It means in 1s subshell there is a 2 electrons, one having up spin and one having down spin, and 2s2 means this second subshell is also fulfilled with the 2 electrons. This capacity of this S subshell is only 2, and the 2 subshell is unfulfilled. The next example is boron, having atomic number 5, having electronic configuration 1s2 2s2 2p1. According to the Hern's rule we can fill the electrons like this, and after this the electron present in this p subshell. Okay, this is the various orbits of p subshell. There is a 3 orbits of p subshell, but this orbits contains same energy. Okay, this orbit contains same energy. आता इथं काय केलं आपण, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं. त्यानंतर काय बघतो आपण, कार्बन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन इज 1s2 2s2 2p6. Okay, then the remaining electron prefers to remain unpaired in the orbitals having as same energy. So this is like this. Z is equal to 7, having atomic nitrogen having atomic number 7, having electronic configuration is like this. So then down. Oxygen, four, sorry 3 is only here. Okay, and then fluorine having atomic number 9, having electronic configuration is like this. Okay, so this is all about the electronic configuration of the some atoms. Okay, for the
better understanding for us. We know that according to above principle, we will use this 1s2 2s2 notations, 1s like this. okay, म्हणजे अबव प्रिन्सिपल काय सांगतं आपल्याला, तर अशा टाईपमध्ये अबव प्रिन्सिपल आहे. 1s सबशेल असते, 2s 2p अशा पद्धतीने आपण लिहून घेतलं. के शेल आहे, एल शेल आहे, एम शेल आहे, एन शेल आहे. त्यानंतर बघूयात आपण वेगवेगळ्या शेल्स. तर के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याला माहिती आहे. 2n² फॉर्म्युलाने 2 असतात. एलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. त्यानंतर जी शेल आहे त्याच्यामध्ये 18 इलेक्ट्रॉन्स असतात. कंडिशन ऑफ ऑक्टेट किती असते, 2 8 18 आपल्याला माहिती आहे किती कंडिशन आहे. मग आता अकॉर्डिंग टू अबव प्रिन्सिपल कुठली सबशेल पहिल्यांदा एक्झिक्यूट होते, पहिल्यांदा कुठल्या इलेक्ट्रॉन कुठल्या सबशेलमध्ये जातो तर 1s. ती फुलफिल झाल्यानंतर इलेक्ट्रॉन कुठल्या शेलमध्ये जातो 2s. परत ती फुलफिल झाल्यानंतर कुठल्या शेलमध्ये जातो 2p. आणि त्यानंतर ती फुलफिल झाल्यानंतर कुठल्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन जातो 3s. म्हणजे अकॉर्डिंग टू अबाव आपण हे कन्सिडर करू शकतो. 3sमध्ये झाल्यानंतर कुठे जातो तो 3dला. ओके, 3sमध्ये गेल्यानंतर तो कुठे जातो 3dला. सॉरी 3sमध्ये गेल्यानंतर तो कुठे जातो 3pला. त्यानंतर 4sला, आणि 4s झाल्यानंतर कुठे जातो तो पहिल्यांदा 3dला. 4p 4s like this. Electrons are filling like this according to the according to the above principle. So let's move further and consider here one structure of atom. This is the nucleus, and electrons are revolving around this nucleus in various circular orbits. This is the various circular orbits. Okay, this is the 1 2 3 4 orbits. This K, L, M, N shells. We know that every shell contains number of subshells. K shells contains S subshell, L shell contains 2 subshell, that is SP. M shell contains 3 subshells, that is SPD, and N shell contains SP, D, and F subshells. Okay. Here we will see subshells and how much orbits are there. Here subshells. कुठली सबशेल्स असते, S, P, D, F. त्याच्यामध्ये किती ऑर्बिट्स असतील, ऑर्बिटल्स बघूयात किती, आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात ते आपण बघणार आहोत. ते आपल्याला इन जनरल बघायचे म्हणून S. तर S म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये S सबशेलमध्ये किती ऑर्बिट असतात आपल्याला माहिती आहे 1. P सबशेलमध्ये किती ऑर्बिट असतात 3. D सबशेलमध्ये किती ऑर्बिट असतात 5. अँड F सबशेलमध्ये किती ऑर्बिट असतात 7. ओके, आता याला मल्टिप्लाय 2 करूया, कारण एका ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. मग याच्या नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती असतात 2. याला 2 ने मल्टिप्लाय केले किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील त्या ऑर्बिटमध्ये 6. याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर याच्या डी सबशेलमध्ये किती ऑर्बिट्स असतील तर 10. सॉरी 5 ऑर्बिट्स असतील आणि त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील तर 10. नंतर F सबशेल आहे, त्याच्यामध्ये किती ऑर्बिट्स असतील 7. त्याला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर किती येईल 14 इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात या ऑर्बिट्समध्ये F सबशेलच्या. Okay, this is very important. Now we will see here the quantum states. Next point, quantum states of an electron. Here this is the orbits of p subshell, but these orbits are degenerate orbit because the energy of every orbit is same. Here in p subshell there is a orbits having equal energy. म्हणजे याची सगळ्याची एनर्जी काय असते इक्वल असते, तर आपण डिजनरेट ऑर्बिटल्स म्हणतो. ओके, मग आता क्वांटम स्टेट आपल्याला बघायची. तर क्वांटम स्टेट्स ऑफ एन इलेक्ट्रॉन. एव्हरी इलेक्ट्रॉन इन एन ॲटम. We know that every electron in an atom has its own unique set of 4 quantum numbers. प्रत्येक इलेक्ट्रॉनला स्वतःचा असा युनिक सेट आहे क्वांटम नंबरचा. किती क्वांटम नंबर्स असतात 4. सो एव्हरी इलेक्ट्रॉन इन an atom has its own unique set of 4 quantum numbers, that is N, L, M, L and
ms. So this set of quantum numbers specifies the state of an electron in an atom, which is called quantum state of an electron. Okay, every definition of this quantum states of an electron: every electron in an atom has its own unique set of 4 quantum numbers, that is N, L, ML and MS. Okay, these are the 4 quantum numbers. This set of quantum numbers specifies state of an electron in an atom, which is called quantum states of an electron. So this is the definition of quantum state. आता आपण कन्सिडर करूया ऑक्सिजन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 8. त्याची क्वांटम स्टेट कुठली आहे तर आता बघूयात. फर्स्ट 2 इलेक्ट्रॉन्स एंटर्स इनटू एस सबशेल. आपल्याला माहिती आहे अकॉर्डिंग टू अबव प्रिन्सिपल पहिले जे इलेक्ट्रॉन्स असतील कुठल्या ॲटमचे तर ऑक्सिजनचे कुठल्या सबशेलमध्ये एंटर होतील पहिल्यांदा एस सबशेलमध्ये. एस सबशेल ही कुठल्या शेलमध्ये असतात तर के शेलमध्ये असतात. तिथे एन किती आले असते यांची व्हॅल्यू 1 असते बरोबर. आता फर्स्ट इलेक्ट्रॉनसाठी आपण लिहूयात काय क्वांटम स्टेट किती असतात. फर्स्ट इलेक्ट्रॉन असेल जो फर्स्ट इलेक्ट्रॉन एंटर झालेला आहे एस सबशेलमध्ये त्याचं आपण काय करूया की क्वांटम स्टेट सांगूयात आपण. मग आता क्वांटम स्टेट कशावरनं डिफाईन करणार आहे आपण तर क्वांटम नंबर्स असतील त्याला एन, एल, एम एल अँड एम एस. ओके, आता फर्स्ट इलेक्ट्रॉन आहे तर त्याच्यासाठी कुठली शेल आहे तर के शेल आहे. त्याच्यासाठी असणारा एन किती असतो 1 आणि एल काय असतो n-1 म्हणजेच किती असेल 0. एम एल काय असतो 0 आणि एम एसचा स्पिन पहिला स्पिन म्हणजे हा किती आहे पहिला इलेक्ट्रॉनचा स्पिन अप आहे म्हणजे स्पिन एम एस म्हणजे स्पिन क्वांटम नंबर किती असेल +12. ओके, दिस इज फॉर फर्स्ट इलेक्ट्रॉन. ओके, आता नेक्स्ट इलेक्ट्रॉन इथला आपण याच्यासाठी आपण काय करूया क्वांटम स्टेट डिफाईन करूया. म्हणजे आता बघा ही कुठली एक स्टेट आहे क्वांटम स्टेट आहे ही म्हणजे एका ऑर्बिटमध्ये 2 क्वांटम स्टेट असतील इलेक्ट्रॉनच्या, ही एक आणि ही एक. आता एक क्वांटम स्टेट आपण इथं डिफाईन केलेली आहे एका इलेक्ट्रॉनसाठीची. आता दुसऱ्या इलेक्ट्रॉनसाठीची क्वांटम स्टेट डिफाईन करूया. म्हणजेच काय की त्याच्या वेळेस असणारे किती क्वांटम नंबर्स असतात तर सेट ऑफ 4 क्वांटम नंबर्स. ओके, क्वांटम स्टेट कॅन बी डिफाईन्ड इन द सेट ऑफ 4 क्वांटम नंबर्स बरोबर. आता दुसरा इलेक्ट्रॉन त्याला आपण म्हणतो सेकंड इलेक्ट्रॉन एंटर इन द एस सबशेल हॅव्हिंग 4 क्वांटम नंबर सेट ऑफ 4 क्वांटम नंबर्स. n is equal to 1, l is equal to 0, ml is 0, but this second electron having down spin, so we will write here the value of ms is -1/2. Okay, now so there are 2 non-identical quantum states. म्हणजे काय ह्या जो पहिल्या एस सबशेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील बरोबर पण एका ऑर्बिटमध्ये किती स्टेट आहेत इलेक्ट्रॉनच्या 2 आणि त्या दोन्हीही स्टेट असतात क्वांटम स्टेट त्या कशा असतात नॉन आयडेंटिकल म्हणजे दोन्ही सेम आहेत का नाही स्पिन दोघांच्या कसा आहे अपोजिट आहे. ओके, नेक्स्ट 2 इलेक्ट्रॉन्स. आता त्यानंतरचे इलेक्ट्रॉन कुठे एंटर होतील अकॉर्डिंग टू अबव प्रिन्सिपल. नेक्स्ट 2 इलेक्ट्रॉन्स हॅव्हिंग एंटर्स इन द एस सबशेल. पण ती कुणाची एस सबशेल आहे एस सबशेल ऑफ एल शेल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट 2 इलेक्ट्रॉन्स enters in S subshell of L shell having n is equal to 2. Then this electron, this is second. Then another next electron is we call this third electron
and we define the quantum state of this third electron with the quantum numbers Nl, Ml and Ms. Okay. N is here L shell in N is 2, 1 minus 1 L is 1, and this Ml gives us plus 1. Ml value is 0 and spin is plus half. Then fourth electron in this subshell, S subshell of L shell is N is 2, L is 1, Ml 0, but spin is half. Like this way we will calculate the remaining 4 electrons. ओके, आता 4 इलेक्ट्रॉन झाले ऑक्सिजनचे, अजून 4 इलेक्ट्रॉनचे क्वांटम स्टेट आपल्याला सांगायचे आहेत. मग 5वा इलेक्ट्रॉन कुठला आहे बघा, 5th इलेक्ट्रॉन इन पी सबशेल ऑफ एल शेल. आता तो कुठं असेल 5वा इलेक्ट्रॉन, 5th इलेक्ट्रॉन इज इन टू द पी सबशेल. ओके, पी सबशेल ऑफ विच शेल, एल शेल. हा 5वा इलेक्ट्रॉन पी सबशेलमध्ये असेल. माहिती आपल्याला 3 सबशेल पी सबशेलमध्ये 3 ऑर्बिट्स असतात, बरोबर. आता प्रत्येक इलेक्ट्रॉनचा आपण स्टेट डिफाईन करूया. आता पहिले उरलेले 4 इलेक्ट्रॉन्स आपल्याला बघायचे आहेत. तर त्यातला 5th इलेक्ट्रॉन कुठला आहे बघा, त्याच्यासाठी क्वांटम नंबर आपण लिहूया N, L, Ml अँड Ms. ओके, सो L किती असेल, N किती आहे, N2च आहे, L किती आहे 1, आणि पी सबशेलमध्ये 3 ऑर्बिट्स असतील. Mlच्या व्हॅल्यू किती असतील तिथं, Ml इथं बघा. आता फॉर L इज इक्वल टू 1 देर इज अ व्हॅल्यू ऑफ Ml दॅट इज -1, 0, +1. We have seen this in last lecture. So for each value of L, that is L is equal to 1, gives us a 3 value of Ml, and this value is -1, 0, +1. ओके, आणि त्यातला 5वा इलेक्ट्रॉन त्याच्यासाठी आपण लिहून घेणार आहोत. हे 5व्या इलेक्ट्रॉनसाठीचं 5th इलेक्ट्रॉन N इज इक्वल टू 2 असेल, L 1 असेल, M किती असेल -1. हा म्हणजे इथं लिहिते मी, बरोबर. आता हे हा 5वा इलेक्ट्रॉन आहे, त्याच्यासाठी मी लिहिते Ms किती असेल त्याच्यासाठी +1/2. ओके, त्यानंतर परत 6वा इलेक्ट्रॉन आहे. कितवा इलेक्ट्रॉन आहे, 6th इलेक्ट्रॉन. हा आता हे 5वा, 6वा, 7वा आणि हा 8वा इलेक्ट्रॉन आहे. तर 6व्यासाठी मी लिहिते. आपण कसं वाचतो, आता वाचताना काय वाचतो, 5वा इलेक्ट्रॉन झाला, आता हे 6वा इलेक्ट्रॉन झाला, हा 7वा आणि हा 8वा. ओके, आपण आधी काय करतो, आधी काय म्हणतोय आपण, कितवा इलेक्ट्रॉन हा 5वा आहे, हा 6वा आणि 7वा असं फिलिंग करताना म्हणतोय. पण ज्यावेळेस रीड करतो आपण, ज्यावेळेस आपल्याला जनरली असं हे करायचं, एक्सप्रेस करायचं, तर काय करतो आपण, हा 5वा म्हणतोय आणि हा 6वा. आता 6वा इलेक्ट्रॉन आहे, तर 6वा इलेक्ट्रॉनसाठी N किती असेल, 2च आहे, L 1 आहे, पण Ml किती असेल, -1च असेल, बरोबर, -1च असेल. इथला अनपेअर्ड आहे म्हणून, आणि हा स्पिन -1 हाफ असेल. नंतर आपण 7व्या इलेक्ट्रॉनकडे जाऊया. 7th इलेक्ट्रॉन N 2च असेल, L 1 असेल, पण Ml किती आहे, इथं 0, त्याच्याचं स्पिन +1/2 असेल, ह्याच्यासाठीचा स्पिन. त्यानंतर 8th इलेक्ट्रॉन N2च असेल, L 1 असेल, पण Ml किती असेल, +1, आणि त्याच्यासाठीच असणारा स्पिन +1/2. So this is all about the quantum state, and in oxygen atom there is a 6 allowed quantum state in 2p. Okay, 6 allowed quantum state in 2p. ऑक्सिजन ॲटम आहे, 2p सबशेलमध्ये किती अलाउड क्वांटम स्टेट्स आहेत तिथं, 6. each orbit contains 2 quantum states of an electron. म्हणजे एका ऑर्बिटमध्ये 2 स्टेट्स असतील, तर इथं पॉसिबल अलाउड किती स्टेट्स असतील क्वांटमच्या, तर 6. इलेक्ट्रॉनच्या क्वांटम स्टेट किती असतील, 6. या 2, या 2 आणि या 2, बरोबर. सो दिस इज ऑल अबाउट द क्वांटम स्टेट ऑफ एन इलेक्ट्रॉन. अनदर पॉईंट we will see in next lecture. Thank you.